सोलापूरमधील सम्राट चौकातील वाघमारे कुटुंबावर दिवाळीच्या तोंडावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। कोणासोबतही असं वाईट घडू नये, वडिलांच्या शस्त्रक्रियेनंतर पोराने जबाबदारी घेतली होती, पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं। नेमकं काय घडलं जाणून घेऊया। सोलापूर शहरात बांधकाम कामगार मजुराचा काम करताना विजेचा शॉक लागून मृत्यू झालाय। सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात मुलाच्या मृत्यूची माहिती मिळताच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। बालाजी पांडुरंग वय 22 वर्ष, राहणार सम्राट चौक सोलापूर असे मृत तरुणाचे नाव आहे। बालाजीचे वडील देखील बांधकाम कामगार होते, परंतु हाताची शस्त्रक्रिया झाल्याने काम करता येत नव्हते। वडिलांच्या वैद्यकीय उपचाराचा खर्च आणि कुटुंबासाठी लागणारा खर्च याची सर्व जबाबदारी बालाजीवर आली होती। मात्र रविवारी दुपारी बांधकामाच्या ठिकाणी सेंट्रिंगचे काम करताना बालाजीला विजेचा धक्का बसला। बालाजीला ताबडतोब उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। बालाजीच्या मृत्यूनंतर आई वडिलांनी हंबरडा फोडला। वाघमारे कुटुंबातील मुख्य कर्त्यांची अशा प्रकारे एक्झिट झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे। सोलापूरमधील बालाजी वाघमारे हा युवक वसंत विहार येथे रविवारी दुपारी सेंट्रिंगचे काम करत होता। काम करताना बालाजीला विजेचा जबरदस्त धक्का लागला। विजेच्या धक्क्याने बालाजी खाली पडला। इतर सहकारी कामगारांनी बालाजीला ताबडतोब तातडीनं शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे जाहीर केले। या घटनेनंतर नातेवाईकांनी आणि मित्रांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली। बालाजी वाघमारे यांचे वडील पांडुरंग वाघमारे हेही सेंट्रिंगचे काम करत होते। काही महिन्यापूर्वी त्यांच्या हातावर शस्त्रक्रिया झाल्याने कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली होती। वडिलांचा वैद्यकीय खर्च आणि कुटुंबाचा आधार व्हावा यासाठी बालाजीने कामाला सुरुवात केली होती। बालाजीच्या पश्चात त्याची आई, वडील, एक भाऊ आणि 3 बहिणी असा परिवार आहे। या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। बालाजी ज्या ठिकाणी काम करत होता तिथे कामगारांसाठी आवश्यक सुरक्षा साहित्य आणि संरक्षक परिधान पुरवण्यात आले होते का? तसेच संबंधित ठेकेदाराने बालाजीचा विमा इन्शुरन्स काढला होता का? असे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत। बालाजीच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सम्राट चौक परिसरात शोककळा पसरली आहे। या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत।